नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलेलो आहो फेटरी तालुका नागपूर जिल्हा नागपूर येथील फेटरीच्या या शिवारामध्ये आदेशरावजी लंगडे यांच्या शेतामध्ये। आजची तारीख आहे 9 फेब्रुवारी 2025। आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये कपाशी फेब्रुवारी महिना चालू आहे, 9 तारीख आहे। कपाशीचा अजून कपाशी वेचायची आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये या कपाशीला अजूनही बोंड आहेत आणि बोंड फुटायची आहे, फुल पात्या पण आहेत। आपण जाणून घेऊया या शेताचे मालक श्री आदेशरावजी लंगडे यांच्याकडून की त्यांनी या कपाशीसाठी नेमकं काय वापरलं। TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने त्यांना गाईड केलेलं होतं। मिशन ऑर्गॅनिक या आपल्या अभियानाच्या अंतर्गत त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आणि त्याचा हा रिझल्ट आपल्या समोर आपण व्हिडिओमध्ये पाहू शकता। आपण त्यांना विचारूया। नमस्कार आदेशरावजी। नमस्कार। मला सांगा, किती एकराचा प्लॉट आहे तुमचा हा कपाशीचा? 4 एकराचा। 4 एकराचा। तर आता हा फरवरी महिना चालू आहे, कसं वाटतं तुम्हाला या कपाशीची फसल पाहून? एकदम छान वाटतं। आणि मला असं वाटतं तूर पण होती याच्यामध्ये। हो। तुरीचे किती हे लावले होते तास? 2 तास। हो, 2 तास लावलेले होते। आपण पहिल्यांदा तूर या पिकाबद्दल विचारूया। किती तूर झाली तुम्हाला या 4 एकराच्या प्लॉटमध्ये? 2 तास टाकले होते मधामधात। 21 क्विंटल। 21 क्विंटल तूर झालेली आहे। 21 ते 23 क्विंटल। 23 क्विंटल। आणि आता मला सांगा, कपाशीचं सांगा काय कसं काय? कपाशी मी 34 क्विंटल विकला आहे अजून। हां, अजून आहेच। तरी अंदाज किती तुम्हाला येईल? समजा 55-60च्या जवळपास जाईल। 60च्या वर जाणार। 60च्या वर तर नक्कीच जाणार, कारण आता हा वेचा जर वेचला तर किती क्विंटल निघेल? 21-22 क्विंटल जवळपास निघणार। म्हणजे 34 आणि 21 35 55 क्विंटल ते होईल। आणि अजूनही आपण पाहू शकतो या कपाशीला बोंड शिल्लक आहे। जवळपास एका झाडाला किती बोंड असतील? 10 ते 15च्या जवळपास असेलच, नाही का? आणि फुलपात्या पण दिसत आहे। फुलपात्याही आहे। हां, बरं मला सांगा, या आम्ही आपल्याला TSQ मल्टी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीद्वारे श्री पलाडे साहेबांतर्फे आपल्याला सेंद्रिय शेतीचं मार्गदर्शन केलेलं आहे, ऑर्गॅनिक औषधांचं मार्गदर्शन केलेलं आहे। काय काय वापरलं तुम्ही यासाठी? सिल्वर शाईन। हां। अजून कडू औषध। हां। अजून 3-4 औषध दिलं होतं। हां, खात ग्रॅन्युअल्स मधलं खात दिलं होतं का? हो, खादही दिलं होतं। ॲग्रोमॅक्स गोल्ड प्लस। ॲग्रोमॅक्स गोल्ड। हां। आणि फवारणीमध्ये काय काय दिलं होतं? कडू औषध होतं। हां। आणि ते लहान डबी होती का? एक लहान डब्बी होती। हां। काय नाव होतं? NG पॉवर। NG पॉवर। हां। आणि एक लालवाली डबी असेल, रफ्तार। याच्या व्यतिरिक्त काही नाही? याच्या व्यतिरिक्त काही नाही? एखादं कीटकनाशक वगैरे मारलं होतं का मधामध्ये? गरज पडली का आपल्याला? नाही। बुरशीनाशक वगैरे वापरले असतील? बुरशीनाशक वापरले। हां, तर जमिनीमध्ये खातं आणि बस एवढ्या फवारणीवर आज ही आपण तुम्ही पाहताय। कसं वाटतं तुम्हाला? समाधान वाटत आहे की नाही? एकदम खूप समाधान वाटत आहे। म्हणजे याआधी असं पीक घेतलं होतं का तुम्ही? नाही, पहिल्यांदाच घेतलं। हां। खूप चांगलं पीक झालं। हो का? म्हणजे जवळपास किती अंदाजे कापूस निघेल आता? हा जर समजा हा कापूस जर वेचला आपण आता, तर जवळपास 55-56 जवळपास 60 क्विंटलच्या जवळपास जातो वेचा। आणि एकूण 60 क्विंटल आतापर्यंत तिसरा वेचा। आणि त्यानंतरही तुमचे हे बोंड शिल्लक आहेत। हां, आपण पाहू शकतो 10-15 बोंड आहेत। 10-15 बोंड आहेत एका झाडाला शिल्लक, नाही का? तर तुम्हाला तुम्ही काय सांगाल दर्शकांना आमच्या? औषध वापरा, खूप छान औषध आहे आणि भरपूर स्वस्तही आहे आणि फायदाही खूप आहे। तर कमी खर्चामध्ये तुमची शेती झाली असं तुमचं म्हणणं आहे का? खूप कमी पैशात चांगली शेती होऊन राहिली। तर मित्रांनो, मी सांगू इच्छितो की सेंद्रिय शेतीचं तुम्ही पण ह्या अभियानामध्ये
मिशन ऑर्गॅनिक या अभियानामध्ये आपण पण सहभागी व्हा आणि अत्यंत कमी खर्चामध्ये कमी औषधांमध्ये आपली शेती होऊ शकते. आदेशरावजी लंगडे साहेब यांना किती तूर झाली म्हटलं, 23, जवळपास 23 क्विंटल तूर या 4 एकराच्या प्लॉटमध्ये फक्त मधामध्ये त्यांनी 2-2 तास तुरीचे टाकलेले होते. इथून पाहू शकता आम्ही आता दाट खूप जास्त झालेली आहे कपाशी, त्याच्यामुळे आतमध्ये गेलेलो नाही. आणि कपाशीसुद्धा मी वरून आपल्याला दाखवतो या विहिरीवरून. कपाशीसुद्धा आतोरपर्यंत त्यांनी म्हणजे हा वेचा जर घेतला तर जवळपास 60 क्विंटलपर्यंत पोहोचतो तिसरा वेचा, आणि चौथा वेचा पुन्हा शिल्लक राहील. हे बघा आपण पाहू शकता या व्हिडिओमध्ये. तर या प्रसंगी एवढंच. धन्यवाद. जय हिंद.